एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोरोची इथं आयोजित महिला मेळाव्यात एसटी प्रवासात महिलांना 50% सूट दिल्यानं एसटीला त्याचा कसा फायदा झाला हे सांगत होते। एसटी मध्ये आपण 50% सवलत देणारं हे देशातलं पहिलं आपलं राज्य आहे आणि म्हणून 50% सवलत दिली। आता 200 रुपये तिकीट असेल तर महिला भगिनी आपल्या पतिराजाला सांगते तुम्ही थोडं घरात बसा, मी अर्ध्या तिकिटात जाते, बाजार घेऊन येते। आणि दुसरीकडे आज सकाळपासून अन्य प्रवाशांबरोबरच महिला प्रवाशांना एसटीची वाट बघत बसस्थानकामध्ये तासनतास तिष्ठत थांबावं लागलं। आज जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोची इथं आयोजित महिला मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांच्या प्रवासासाठी एसटीच्या गाड्यांचा वापर करण्यात आला। कोल्हापूर बरोबरच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा या ठिकाणच्या तब्बल 700 गाड्या यासाठी वापरण्यात आल्यानं एसटीचं आजचं कामकाज कोलमडलं। कार्यक्रमासाठी गाड्या बुक झाल्यानं एसटीच्या कोल्हापूर आगाराकडील 150 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या। आज 8 मार्च 2024 महिला दिनानिमित्त माननीय मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत इचलकरंजी कोरोची येथे महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता। त्याकरिता कोल्हापूर विभागामार्फत 700 गाड्यांची मागणी करण्यात आली होती। त्याप्रमाणे कोल्हापूर विभागातून 350 बसेस व कोल्हापूर विभाग सोडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा ह्या विभागातून 350 बसेस घेऊन 700 बसेसची पूर्तता करून त्यांना देण्यात आली। त्याप्रमाणे सर्व बसेस व्यवस्थित मेळाव्यासाठी गेलेले आहेत। आता मेळावा दुपारनंतर संपून 4-4:30 नंतर मेळाव्याच्या गाड्या उपलब्ध होतील, त्याप्रमाणे वाहतूक पूर्ववत सगळी सुरू होईल। आता कोल्हापूर आगाराच्या ह्या अंतर्गत कोल्हापूर आगाराचा विचार केला असता जवळजवळ 150 फेऱ्यांच्या रद्द होणार आहेत व 2 लाखाचं नुकसान कोल्हापूर आगाराचं म्हणजे या फेऱ्यामार्फत 2 लाखाचं नुकसान होणार आहे। आज महाशिवरात्र, उद्या दुसरा शनिवार आणि परवा रविवार यामुळे सलग सुट्ट्यांसाठी बाहेरगावी जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांसह महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांचे आज चांगलेच हाल झाले। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांमुळे एसटीचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना तासनतास एसटीची वाट बघत थांबावं लागलं। महिलांना दिलेल्या ज्या सवलतींबद्दल मुख्यमंत्री महिला मेळाव्यात आपली पाठ थोपटून घेत होते, त्याच सवलतीचा उपयोग करणाऱ्या असंख्य महिलांना आज महिला दिनीच गाड्या नसल्यानं गैरसोयीचा सामना करावा लागला। महिलांसाठीच्या एसटी प्रवास सवलतीचं श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आजच्या सारखी महिला प्रवाशांसह अन्य प्रवाशांची जी गैरसोय होतीये त्याची जबाबदारी सुद्धा घ्यावी, अशा भावना महिला प्रवाशांमधून व्यक्त होत होत्या।